राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांनी मारहाण केल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली आहे। तर शेजाऱ्यांनी गच्चीवर साफसफाई करणाऱ्या महिला कामगारांचा विनयभंग केल्याचा आरोप क्षीरसागर समर्थकांनी केला आहे। वरपे कुटुंबियांनी थेट मुख्यमंत्र्यांना साथ घालत न्यायाची मागणी केली आहे। पाहूया काय आहे हे प्रकरण, का दिलाय वरपे कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा इशारा। कोल्हापूरच्या शनिवार पेठेतल्या शिवगंगा संकुलातल्या सीसीटीव्हीत कैद झालेला हा घटनाक्रम। या क्लिप कोल्हापूरकरांच्या मोबाईलसह महाराष्ट्रभर पसरल्यात। या क्लिपमध्ये मारहाण करताना दिसतायत ते कोणी साधेसुधे व्यक्ती नाहीयेत, ते आहेत 2 वेळा उत्तर कोल्हापुरातून ज्यांना मतदारांनी भरघोस मतदान करून विधानसभेवर पाठवलं। सध्या शिंदेंच्या शिवसेनेत असलेले माजी आमदार राजेश क्षीरसागर। माझे मागे दिसणाऱ्या याच अपार्टमेंटमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे राहतात आणि त्यांच्या बाजूलाच राजेंद्र वरपे हे राहतात। मात्र या दोघांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच चर्चेला जातोय। खरतर वरपे यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा या संदर्भातली तक्रार सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली आहे। मात्र या तक्रारीची पोलिसांनी अद्याप दखल घेतली नसल्याची तक्रार या वरपे कुटुंबियांनी केली आहे। त्यामुळे लवकरात लवकर क्षीरसागर यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी सुद्धा वरपे कुटुंबियांनी केली आहे। त्यामुळे पोलीस आता या संदर्भात कशा पद्धतीने आपली भूमिका घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। राजेश क्षीरसागर हे जवळपास 3 वर्षांपासून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 2 वेळा आमदार, पण 2019 मध्ये पराभव। ज्यावेळी शिवसेना फुटली तेव्हा अनेक आमदार गुवाहाटीमध्ये आमदार नसून सुद्धा त्यावेळी सर्वात पहिले गुवाहाटीत जाणारे क्षीरसागर। राजेश क्षीरसागर आणि ऋतुराज क्षीरसागर या पितापुत्रांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांचे शेजारी असलेल्या वरपे कुटुंबियांनी केलाय। इमारतीच्या गच्चीवर मध्यरात्री सुरू असलेल्या पार्टीमुळे झोपमोड होते, त्यामुळे तो आवाज थांबवण्याची विनंती वरपेंनी केली। क्षीरसागरांच्या लेखी इतकाच काय तो वरपेंचा दोष, त्याचीच ही शिक्षा देत दहशत पसरवण्याचा प्रयत्न क्षीरसागर पितापुत्र आणि त्यांच्या समर्थकांनी केल्याचं दिसतंय। माझ्या घरी बाबा आणि भाऊ नसताना त्यांनी आमच्या घरातले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि मी जेव्हा त्यांचं रेकॉर्डिंग करून घेताना बबन गवळी नावाचा एक कार्यकर्ता होता, त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि हात पकडून तो खेचण्याचा प्रयत्न केला। हे सर्व फुटेज तयार आहेत आणि त्यांनी बायका सुद्धा बोलवल्या होत्या। त्या मला आणि माझ्या आईला धमक्या देत होत्या, तू घरातून बाहेर येच, तुला दाखवतो। वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या वरपेंनी आवाज उठवला आणि त्यांना मारहाण करण्यात आली। क्षीरसागर हा त्रास जाणीवपूर्वक देत असल्याचा आणि त्यामागे घर बळकवण्याचा उद्देश असल्याचा आरोप सुद्धा वरपे कुटुंबियांनी केलाय। राजेश क्षीरसागर यांना आमचा फ्लॅट हवा असल्यामुळे ते आम्हाला वारंवार त्रास देतात। त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पार्ट्या चालू असतात आमच्या कॉमन टेरेसवर आणि तसे सांगायला गेल्यावर दंगा करू नका, आमची बायका पोरं खाली झोपली आहेत असे आमच्या बाबांनी सांगितले असल्यास त्यांना मारहाण करण्यात येते। हा असाच प्रकार 2 दिवसापूर्वी घडून आला। आमच्या बाबांना, माझ्या भावाला 2 दिवसापूर्वी त्यांनी मारहाण केली। मागील निवडणुकीत मतदारांनी राजेश क्षीरसागरांना नाकारलं असलं तरी ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत। दर 5 वर्षांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी दारोदार जाऊन मतांचा जोगवा मागताना जोडले जाणारे हे हात आता मुजोर होऊन मतदारांवर उगारले जाऊ लागलेत का, असा गंभीर प्रश्न ही घटना उघड झाल्यामुळे उपस्थित झालाय। या प्रकरणात पोलिसांवरील अतिविश्वासामुळेच थेट मुख्यमंत्र्यांना न्यायासाठी वरपे कुटुंबियांनी साथ घातली। त्यानंतरही क्षीरसागरांची गुंडगिरी सुरूच राहिली तर मात्र सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलाय। आम्ही पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनीही काही कार्यवाही त्यांच्यावर केली नाही आहे। हा असाच आम्हाला जर त्रास होत राहिला तर मी, माझे वडील, माझी आई आणि माझा लहान भाऊ आत्महत्या करू, टेरेसवरून उडी टाकू आणि या सर्वाला कारणीभूत फक्त राजेश क्षीरसागर आणि त्यांचा परिवार राहील। विषय टोकाला जाऊन कोणाच्याही जीवावर बेतण्याआधी मुख्यमंत्री आणि पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालायला हवं, अशी मागणी आता जोर धरू लागली।
दर काही दिवसांनी एकापाठोपाठ एक काही ना काहीतरी सरकारी पक्षाकडनं म्हणजे सरकारचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, आणखीन कोणी असतील किंवा त्या सरकारला समर्थन देणाऱ्या पक्षाचे त्यांचे काही पदाधिकारी असतील त्यांच्याकडनं गुंडागर्दी सुरू आहे. काल परवाकडे कोल्हापूरमध्ये एक घटना घडलेली, घरामध्ये घुसून मारहाण झाली. ते सगळे व्हिडिओ आपल्या माध्यमातून जनतेला गेलेच असतील. त्याचाही एक न्यायनिवाडा लावावा लागेल, कारण त्यांच्यावरती कारवाई होणार आहे की नाही हा एक विषय आहे. तर दुसरीकडे क्षीरसागर समर्थकांनीही वरपे यांच्यावर सफाई कामगार महिलांच्या विनयभंगाचा आरोप केलाय. 3 दिवसापूर्वी हा जो प्रकार घडला तर हा प्रकार समाजाच्या दृष्टिकोनातून निंदनीय आहे. प्रामुख्यानं एखाद्या कुटुंबाचं एखादं काय तर फॅमिली कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो टेरेस कॉमन असतो. काही लोकांचा मालकी हक्काचा हा टेरेस असतो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना तिथं ज्या महिला वर्ग होत्या आमच्या, त्या महिला वर्गांना गलिच्छ भाषेमध्ये ह्या इसमानं ज्या पद्धतीनं भाष्य केलं त्याकरता आमची प्रामुख्याने एक मागणी आहे की ह्याला ताबडतोब अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे. वरपे कुटुंबियांच्या समर्थनार्थ ठाकरे गटानं दंड थोपटत या वादात उडी मारली. काल यांचा शौर्य दिन होता आणि त्यांनी एका कोल्हापूरच्या रावणावर घरात घुसणाऱ्या रावणाचा एक पडसाद कोल्हापूर शहराला दाखवला. याचं काय जर 15 वर्ष आहे ना, 15 वर्षाच्या एका लहान मुलाच्या अंगावर राजे क्षीरसागर चालून गेले. त्यांना न जुमानता त्यांच्या मुलग्याला पहिली फाईट मारली म्हणून त्याला हा हार. व्हायरल झालेल्या क्लिपमधलं सत्य मानायचं की क्षीरसागरांच्या समर्थकांचा आरोप हा संभ्रम निर्माण झालाय. पण विषय जीव घेण्याच्या धमकी आणि जीव देण्याच्या इशाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलाय. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. कोल्हापुरातून शेखर पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.